3 वर्ष चिमुकलीच्या अत्याचार आणि हत्या प्रकरणी आता मालेगाव या ठिकाणी आक्रोश गेट तोडत संतप्त आंदोलकांचा कोर्टात छेडण्याचा प्रयत्न जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीचार्ज। महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांनी घेतली मालेगावातील पीडित मुलीच्या कुटुंबियांची भेट। आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी पाठपुरावा करणार चाकणकरांची ग्वाही। नवी मुंबईमधील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण आणि या दरम्यान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मात्र जाणं टाळलं। पालकमंत्री असताना देखील कार्यक्रमाला जाणं टाळलं। गणेश नाईक यांच्या हस्ते अनावरण। नवी मुंबईमधील शिवरायांचा पुतळा अनावरण या प्रकरणी अमित ठाकरे यांच्यावरील केस मागे घ्यायला सांगणार। अमित ठाकरे यांच्यावरती गुन्हा दाखल झाला याच्याशी मी सहमत नाही, मंत्री गणेश नाईक यांचं वक्तव्य। शिवरायांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी सरकारला आता जाग आली। 4 महिने प्रलंबित स्मारकाचं अमित ठाकरेंमुळे 4 दिवसात लोकार्पण। मनसे नेते गजानन काळे यांची टीका। एसीबीसी आरक्षण विरोधातील याचिकेवरती आता हायकोर्टामध्ये सुनावणी। मराठा समाजातील मुलांकडे शासकीय नोकरीचं प्रमाण अधिक, मग आरक्षणाची काय गरज? याचिकाकर्त्यांच्या वकिलांचा युक्तिवाद। 11 डिसेंबरला पुढची सुनावणी होणार। मुंबई महापालिकेसाठी केलेल्या अंतर्गत सर्व्हेमध्ये भाजप 100हून अधिक जागा जिंकण्याचा अंदाज। ठाकरे काँग्रेसच्या काही जागांवरही भाजपचा विजय होत असल्याचा दावा। महायुतीत भाजपकडून सुमारे 150 जागांची मागणी होण्याची शक्यता। ठाकरे बंधूंसोबतच्या युतीवरून शरद पवार सकारात्मक। मतचोरी विरोधात सत्याच्या मोर्चामध्ये एकत्र, मग निवडणूक वेगळी का लढायची? एकला चलोचा नारा देणाऱ्या काँग्रेसला पवारांची विचारणा। सूत्रांची माहिती। मनसे महाविकास आघाडीचा भाग नाही। शरद पवार उद्धव ठाकरे काय बोलतात त्याच्याशी मला देणं घेणं नाही। महाविकास आघाडी मनसे आघाडीवरून संदीप देशपांडे यांची ही प्रतिक्रिया। भाजप आणि शिवसेनेतील वाद थांबेना। ठाण्यात भाजप माजी नगरसेवकानं शिंदेंच्या शाखा प्रमुखाला कानशिलात लगावल्याचाही आरोप। बीएसयूपी घरांना 100 रुपये रजिस्ट्रेशन फी जाहीर केल्यानंतर शिंदेंचे कार्यकर्ते बीएसयूपी इमारतीमध्ये जाऊन जल्लोष करत असताना झाला वाद। कल्याण डोंबिवलीमधल्या भाजप पदाधिकाऱ्यांचा ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। भाजपला हिंदुत्व आणि त्या शब्दाशी काही देणं घेणं नाही। उद्धव ठाकरेंचा भाजपवरती हा निशाणा। अनगर नगरपंचायत निवडणुकीमध्ये उज्ज्वला थिटेंचा अर्ज बाद झाल्याप्रकरणी 24 नोव्हेंबरला सुनावणी। सूचकाची सही नसल्यानं थिटेंचा उमेदवारी अर्ज बाद केलेला। धुळ्यातील दोंडाईचा नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपच्या सर्व उमेदवारांची आता बिनविरोध झाली निवड। भाजप विरोधातील उमेदवारांची माघार।